आज आपण इथे बीम रिॲक्शनवरती सिम्पली सपोर्टेड बीम ह्याच्यावरचा आपण प्रॉब्लेम घेत आहोत. तर याच्यामध्ये जे काय आहेत फोर्सेस हे सगळे पॉईंट लोड आहेत. म्हणजे 6 किलो न्यूटन हा पॉईंट लोड आहे, 40 किलो न्यूटन हा पॉईंट लोड आहे आणि हा जो दिसतोय ह्याला आपण म्हणतो UDL, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, आणि त्याचं युनिट बघा कसं आहे 6 किलो न्यूटन पर मीटर. आणि हा किती डिस्टन्सवर आहे तर 6 मीटर एवढ्या डिस्टन्सवर आहे. कुठून तर लेफ्ट हँड सपोर्ट रिॲक्शनपासून ह्याचं डिस्टन्स आहे 6. हा कसला बीम आहे तर सिम्पली सपोर्टेड बीम आहे. तर बघा ह्याला 2 रिॲक्शन्स आहेत एंडला, त्यामुळे ह्याला काय म्हणणार आहे आपण सिम्पली सपोर्टेड बीम. तर आपण आता ह्या टाईपवरचा आपण प्रॉब्लेम बघणार आहोत. प्रॉब्लेम वाचतो. ए सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे तर अशा प्रकारे डायग्राम ड्रॉ करायचे. स्पॅन किती दिला आहे 11 मीटर. तर हा काय 11 मीटर स्पॅन आहे. कॅरीज 2 कॉन्सन्ट्रेटेड लोड्स 60 किलो न्यूटन आणि 40 किलो न्यूटन ॲट 2 मीटर अँड 5 मीटर फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट. म्हणजे 60 किलो न्यूटन लेफ्ट हँड सपोर्टपासून, म्हणजे हा लेफ्ट हँड सपोर्ट आहे ए, त्याच्यापासून 2 मीटरवर आहे. 40 किलो न्यूटन लेफ्ट हँड सपोर्टपासून 5 मीटरवर आहे. Also beam carries UDL of 16 किलो न्यूटन ओव्हर 5 मीटर. ॲक्च्युली इथं 6 मीटर पाहिजे, इथं चुकलं आहे. इथं काय पाहिजे 6 मीटर फ्रॉम RHS. तर आपल्याला इथं किती दिलं आहे 6 मीटर फ्रॉम RHS. म्हणजे RHS म्हणजे राईट हँड सपोर्ट, म्हणजे बी पॉईंटपासून 6 मीटरवर आहे. तर इथं 5च्या जागी काय पाहिजेत 6 पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. कॅल्क्युलेट सपोर्ट रिॲक्शन्स. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा ही डायग्राम ड्रॉ केली. आता डायग्राम ड्रॉ केल्यानंतर आपलं दुसरं काम काय असतं की हा जो UDL आहे आणि हे जे डिस्टन्स आहे त्याचं ह्याच्यापासून अशा प्रकारचा पॉईंट लोड आपल्याला बनवायचा आहे. आणि हा थोडासा वेगळा दिसावा ह्यासाठी जो फोर्स आहे तो आपण काय केला आहे डॉटेड काढलेला आहे. आणि याची जी डिरेक्शन आहे ती काय असते डाऊनवर्ड असते. हाच UDL जर खाली असता तर जो फोर्स आहे तो अपवर्ड आला असता. आता हा UDL काय बीमवर आहे, त्यामुळं जो फोर्स आहे UDLचा फोर्स तो डाऊनवर्ड असणार आहे ह्या प्रकारे. आणि याची व्हॅल्यू किती असेल 16 आणि हा लेंथ. तर 16 × 6 म्हणजे 96 हा झाला कॉन्सन्ट्रेटेड पॉईंट लोड ह्या UDLमुळे. आता आपण ही डायग्राम ड्रॉ करून घेतली आणि याच्यावरनं आपण आता काय करणार आहोत, जसा आपण पॉईंट लोडवरचे प्रॉब्लेम सॉल्व केले तसाच हा प्रॉब्लेम सॉल्व करून घ्यायचा. समेशन F(y0) अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड निगेटिव्ह. म्हणजे वरती जाणारे फोर्सेस पॉझिटिव्ह, खाली जाणारे फोर्सेस निगेटिव्ह. आता चेक कर जावा. RA अपवर्ड चालला आहे पॉझिटिव्ह, 60 किलो न्यूटन खाली चालला आहे निगेटिव्ह, 40 किलो न्यूटन खाली चालला आहे निगेटिव्ह, आणि हा 96 जो आहे UDLचा 16 × 6 तो सुद्धा खाली चालला आहे डाऊनवर्ड, त्यामुळे निगेटिव्ह. RB अपवर्ड चालला आहे त्यामुळे हा पॉझिटिव्ह. तर तुम्हाला RA + RB आणि ह्याची व्हॅल्यू मिळेल 196. तर हे झालं इक्वेशन 1. तर आपण आता मुवमेंट ॲट पॉईंट ए बघणार आहोत. तर ह्याच्या आधीचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये इथं व्यवस्थित दिलेलं आहे तुम्हाला की मुवमेंट कशी बघणार आहात. तरीसुद्धा सांगतो. क्लॉकवाईज बीम फिरत असेल तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज बीम फिरला तर निगेटिव्ह. तर तुम्ही ए पॉईंटला होल्ड करायचे, ए पॉईंटला होल्ड करायचे, फोर्स या बीमवरती करायचं बघायचं आहे. डाऊनवर्ड जात असेल तर हा बीम कसा फिरणार क्लॉकवाईज, अपवर्ड जात असेल तर हा बीम कसा फिरणार अँटी क्लॉकवाईज. दुसरं त्याचे साइन कन्व्हेन्शन्स बघण्यासाठी तुम्हाला इथं बघावं लागेल. क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. पहिला फोर्स आहे 60, त्याचं डिस्टन्स आहे 2 मीटर. 60 × 2 60 × 2 ह्याच्यामुळे मोमेंट जी तयार होणार आहे ती कशी फिरेल क्लॉकवाईज, त्यामुळे प्लस साईन घेतलं आहे. नेक्स्ट फोर्स कोण आहे
40 kN, त्याचं एपर्यंत, का तर इथं ए बनलं आहे, एपर्यंतचं डिस्टन्स किती 5 मीटर, 40 × 5, आणि हा 40 फोर्स डाऊनवर्ड असल्यामुळे आणि आपण ए पॉईंटला होल्ड करतो आहे, त्यामुळे हा बीम कसा फिरेल क्लॉकवाईज, त्यामुळे पॉझिटिव्ह साईन घेतलेला आहे, का तर साईन इथं म्हटलेलं आहे आपण क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह. नेक्स्ट फोर्स किती आहे, UDLचा 96 आणि याचं एपर्यंतचं असलेलं डिस्टन्स 8. आता 8 आलं कसं, तर हा जो UDL आहे तो UDLचा फोर्स ह्या टोटल 6 मीटरच्या निम्म्या भागावर 3 मीटरवर ॲक्ट होतो आहे, त्यामुळं 5 मीटर प्लस 3 मीटर टोटल आले 6 मीटर, त्यामुळं इथं 96 × 8 मीटर. नेक्स्ट फोर्स कोणता आहे, RB, एपर्यंतचं त्याचं डिस्टन्स किती आहे 11 मीटर, आणि RB अपवर्ड आहे, ए पॉईंटला होल्ड केला आहे, आणि आपण जर अपवर्ड ढकललं तर काय होईल, बीम अँटी क्लॉकवाईजने फिरणार, अँटी क्लॉकवाईजला मायनस म्हटलं आहे, त्यामुळे मायनस साईन इथं देऊन टाकलं. आणि आता हे सॉल्व करायचं आहे, कॅल्क्युलेटरवर या सगळ्या व्हॅल्यूज टाका, तुम्हाला मिळेल 1088 मायनस RB × 11. आता ही सगळी टर्म ह्या साईडला घेतल्यावर काय होणार आहे, प्लस होणार, त्यामुळे ह्या साईडला काय राहील 1088, ह्या साईडला काय येईल RB × 11. 11 RBला काय गुणिले, तो इकडे घेतल्यावर काय होणार भागिले, त्यामुळे 1088 भागिले 11, ॲन्सर मिळेल 98.90 न्यूटन. आता ही जी व्हॅल्यू आहे ती ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला टाकायची, तर इक्वेशन इथं लिहून घेतलं, RA + RB - 196, RBची व्हॅल्यू इथं टाकली 98.90, आपल्याला ॲन्सर मिळेल -97.09. आता हे मायनस येते ह्या साईडला घेतलं काय मिळेल +97.09. तर ह्या टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत UDL आणि पॉईंट लोड, तर हे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व करून घ्या प्रॅक्टिससाठी.